नमस्कार, मी प्राध्यापक सूर्यकांत पवार, श्री विहार श्रीनगरी येथे गेले 25 वर्षापासून येथे वास्तव्यात आहे. सुरुवातीला आम्ही श्रीनिवासी मित्रमंडळ गणपतीच्या माध्यमातून सुरू केले. आमच्या मंडळाचे पूर्वाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर कसपटे यांच्या प्रयत्नातून आम्ही गेले 25 ते 30 व्यक्ती आपण श्रीनिवासी मित्रमंडळातर्फे काम करत आहोत. सुरुवातीला गणेश मंडळ स्थापन केले, त्यानंतर काही वर्षानंतर आम्हाला असं वाटायला लागले की आपल्या सोसायटीत गणपतीचं मंदिर असावे. मग गणपती मंदिराची आम्ही स्थापना केली. गणपतीची मूर्ती राजस्थान येथे आणून नंतर मंदिरासाठी कळस श्री पंढरपूर येथे आणले आणि मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. साधारण 2007 ते 8 या दरम्यान गणपती मंदिराची स्थापना झाली. प्राणप्रतिष्ठा आम्ही 2008 मध्ये केली आणि 2009 मध्ये कलशरोहण केले. आता गेले 17-18 वर्ष आम्ही श्री विहार श्रीनगरी मध्ये श्री गणेश जयंती निमित्त मागे गणेश जयंतीच्या निमित्ताने श्री गणेश याग करतो. त्यावेळेस 5, 7, 9, 11 असे जोडपे बसवतो. त्यानंतर महाआरती होते, महाप्रसाद होतो. बोलायचं अजून? ज्यावेळेस गणपती मंदिर स्थापन करायचं ठरवलंय त्यावेळेस मूर्ती कुठून आणावी असे सर्वांपुढे प्रश्न होता. मग नंतर सर्वानुमते मूर्ती जयपुरी त्याने आणावी असे ठरले. तर साधारण 3.5-4 फूट मूर्ती असावी. मूर्तीच्या डोळ्यामध्ये भाव असावे की जेणेकरून त्या मूर्तीकडे पाहिल्यावरती आपल्याला प्रसन्न वाटेल अशी मूर्ती सर्वानुमते. गेले 3 दिवस आम्ही जयपूर येथे ते मूर्तीच्या शोधात होतो. त्यानंतर सर्वानुमते एक मूर्ती आवडली आणि ती मूर्ती आम्ही इथे प्राणप्रतिष्ठा केली. गणपतीच्या माध्यमातून मंदिराच्या माध्यमातून सर्व श्रीनगरी श्री विहार सोसायटीमध्ये आम्ही जातीय सलोखा, सामाजिक, राजकीय, धार्मिक सगळं भाव एकमेकांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केलेले आहेत. श्रीनिवासी मित्र मंडळ या ठिकाणी 2000 साली स्थापन झालं आणि या श्रीनिवासी मित्र मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी वर्षभर आम्ही सर्व प्रोग्राम व्यवस्थितरित्या करतो. दांडिया म्हणा, होळी म्हणा, गणेशोत्सव म्हणा, या सगळे प्रोग्राम या ठिकाणी व्यवस्थितरित्या पार पाडले जात आहेत. आणि त्या माध्यमातून आम्ही सामाजिक सलोखा या ठिकाणी स्थापन करण्याचा प्रयत्न करतोय. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी सुद्धा या ठिकाणी स्वातंत्र्याच्या एक हे ठेवून आम्ही करतो. तर त्या ठिकाणी अजून दुसरे प्रोग्राम जे असतात, पोरांना उत्साह येण्यासाठी त्यासाठी त्यांचे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतो. तसेच लेडीज साठी सुद्धा या ठिकाणी प्रोग्राम घेतले जातात. त्यांच्या लेडीजच्या स्पर्धा या ठिकाणी घेतल्या जातात. अशा प्रकारे या ठिकाणी श्रीनिवासी मित्र मंडळाच्या माध्यमातून आमचं या ठिकाणी कार्य सुरू आहे. तुमच्या मंदिराकडे बघितलं की गणपतीपुळेच्या मंदिराच्या प्रतिकृती असल्यासारखं वाटतं. नेमकी ही कल्पना कशी होती आणि हे मंदिर नक्की गणपतीपुळेची प्रतिकृती आहे का? नमस्कार. संपूर्ण मंदिर बांधल्यानंतर मंदिराला रंग कुठला द्यावा यावेळेस आमच्या मंडळाच्या 20-25 व्यक्तींनी वेगवेगळे विचार मांडले. पण ज्यावेळेस आपण संपूर्ण महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे श्री गणपती मंदिर, याचं गणपतीपुळे येथे जे मंदिर आहे त्याच्या रंगसंगतीला सामर्थ्य असल्यावरच रंगसंगती आपल्या मंदिराला द्यावी असंच ठरलं. त्या काळी अँड्रॉइड फोन वगैरे नव्हते, तर मग सायबर कॅफेमध्ये जाऊन ते गणपतीपुळे येथे असलेले मंदिराचे कलर फोटो डाउनलोड करून प्रिंट आउट करून आम्ही ते ज्यांच्याकडून रंग द्यायचा होता त्यांना दिलं की वरती कलशाला पांढरा आणि खाली केशरी रंग म्हणजे डार्क केशरी रंग असं द्यायचं ठरलं की जेणेकरून हे सगळ्यांमध्ये एक वेगळं मंदिर दिसेल अशी आमची त्याच्यामध्ये संकल्पना होती. मुळात गणेश महोत्सव मध्ये त्यांनी जातीय सलोखा एकत्र व्हावा आणि समाजामधलं संघटन वाढावं या हेतूने केलं होतं. या श्रीविहारमध्ये अनेक पंथाचे लोक, खास करून इतर प्रांतीय पण आहेत. तुम्हाला त्यांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि तुम्ही या लोकांना तुमच्या कार्यक्रमात, वार्षिक कार्यक्रमात, गणेश महोत्सवाच्या काळात कशा पद्धतीने सहभागी करून घेतात याबद्दल थोडक्यात सांगावं. या ठिकाणी जे प्रोग्राम होतात त्या प्रोग्राम मध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. त्या सर्वांना आम्ही आमच्या या प्रोग्राम मध्ये सामावून घेतो.
त्याचप्रमाणे त्यांचे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला सुद्धा आम्ही प्रोत्साहन देतो आणि आम्ही सुद्धा त्यांच्या या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन त्यांचा आनंद द्विगुणित करतो. त्याचप्रकारे या ठिकाणी जे बाकीचे लोक आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही या ठिकाणी पुढे जात आहोत. तुम्ही अत्यंत सुंदररित्या हे सर्व मंदिराचं पावित्र्य जपता आणि आतापर्यंत या मंदिराच्या माध्यमातून तुम्ही कॉलनीचे खूप छान पद्धतीने करतात. यापुढे तुमच्या डोक्यात आणखीन काही आहे का? सिद्धिविनायक आणि श्रीविहार मधली श्रीविहार ही जरा त्यात चांगली कॉलनी मानली जाते. इतर काही मंदिराच्या माध्यमातून तुम्ही कॉलनीच्या जसं इलेक्शनच्या काळात राजकीय लोकांची ओळख वाढली त्याचा परिसराला काय फायदा होईल हे बघून मंडळाच्या वतीने काय विशेष प्रयत्न करत येतात का याबद्दल प्रकाश मांडावा. या आपल्या कॉलनीमध्ये आम्ही एक अपेक्स बॉडी स्थापन केलेली आहे. त्या अपेक्स बॉडीच्या माध्यमातून आम्ही सर्व या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना सुख सुविधा कशा देता येतील हे बघत असतो. जे राजकीय लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा आमचे संबंध चांगले आहेत. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगला जॉगिंग ट्रॅक झालेला आहे आणि या ठिकाणी श्रीविहार मध्ये आधी कुठलीही सोय नव्हती, तर त्या ठिकाणी आदरणीय श्री कसपटे यांच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या पूर्ण कॉलनीचा खूप विकास झालेला आहे. या ठिकाणी लाईट्स नव्हते, या ठिकाणी पाणी नव्हतं, या ठिकाणी रस्ते नव्हते. त्या सर्व सुविधा आदरणीय आशाताई कसपटे यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिल्या आणि त्यानंतर या कॉलनीचा चांगला विकास झाला. पाण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करून शेवटी PCMCच्या द्वारे आम्हाला या ठिकाणी आता पाणी मिळत आहे. त्याचप्रमाणे काही पॉलिटिशियन आहेत त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधून आम्ही या ठिकाणी कॉलनीमध्ये एक जॉगिंग ट्रॅक तयार केलेला आहे. त्या ठिकाणी सर्व सिनियर सिटीजन्स सकाळ संध्याकाळ वॉकिंग करून आपल्या तब्येतीची काळजी घेतात. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त विकास कसा होईल हे आमचे अपेक्स बॉडी या ठिकाणी करत आहे. आजच्या दिवसभरातल्या प्रोग्राम बद्दल आज काय काय आयोजन केलं गेलं आणि गेली 17 वर्ष आम्ही मागे गणेश जयंतीनिमित्त श्री गणेश याग महाआरती व महाप्रसाद करत आहोत. या कॉलनीमध्ये एकंदर 3 महाप्रसाद होतात. दत्त जयंतीला एक महाप्रसाद होतो, गणेश जयंतीला एक महाप्रसाद होतो आणि पंढरपूर येथे जाण्यासाठी देऊळ जी पालखी येते त्यावेळेस पण एक महाप्रसाद इथं होतो. तसंच एक वेगळं माहिती सांगायची म्हणजे या सोसायटीतील लोकांसाठी एक छोटासा हॉल असावा म्हणून आम्ही एक श्रीनिवासी मित्रमंडळ अपेक्स बॉडी व इतर राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या सहकार्याने एक मोठा सांस्कृतिक हॉल बांधला आहे. त्या हॉलमध्ये मध्यम आकाराचा आहे पण इथल्या लोकांना तो खूप उपयुक्त आणि सोयीचा आहे. नमस्कार, माझं नाव अंजली पाटणे आहे आणि मी गेली 25 वर्ष श्रीविहारमध्ये राहतीये, रहिवासी आहे या सोसायटीची. आणि इथे सगळे उपक्रम खूप छान होतात. त्यातल्या त्यात गणेश जयंती असू दे, दत्त जयंती असू दे, कोजागिरी असू दे, सगळे सामुदायिक पद्धतीने साजरे केले जातात. आणि विशेष म्हणजे इथलं जे काही श्रीनिवासीय मंडळ जे आहे ते इतक्या चांगले उपक्रम घेतात आणि चांगल्या पद्धतीने हे सगळे कार्यक्रम पार पाडतात आणि सगळ्या सोसायटीतले सहभागी होतात त्यात जास्तीत जास्त. आणि आम्हाला महिलांना एक एकत्र यायला चान्स मिळतो या निमित्ताने. धन्यवाद. नमस्कार, मी संगीता पवार. गेली 22 वर्षे आम्ही श्रीविहारमध्ये राहतोय. पण असं कधी वाटत नाही का कुटुंबासारखंच आम्ही इथे राहतो. सगळे उपक्रम असतील, सणवार असतील, सगळेजण एकत्रित्या साजरे करतो आणि वातावरण इतकं छान आहे ना की सिनियर सिटीजन पासून बाल मित्रांपर्यंत सगळे छान एन्जॉय करतात, सगळे सहकार्याने राहतात आणि खूप छान आहे, अगदी मस्त. नमस्कार, मी मिताली विराजगीर. मी या सोसायटीत 25 वर्षापासून राहते. आमच्या सोसायटीचं नाव श्रीविहार श्रीनगरी असं आहे. आमच्या सोसायटीत हे गणपतीचं देऊळ आधी नव्हतं, पण आम्ही सगळ्यांनी मिळून ते बांधलं आणि ते बांधल्यापासून छान आमचा ग्रुप झाला आहे. आमच्या सोसायटीमधल्या सगळ्या बायकांचा छान ग्रुप आहे. नेहमी असा गणपतीत कार्यक्रम होतात.
नेहमी गणपतीत कार्यक्रम होतात, लहान मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम होतात, त्यांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम होतात आणि बायकांसाठी पण आधी व्हायचे कार्यक्रम आणि आताही होतात वेगवेगळे. त्यामुळे खूप छान वाटतं आणि आमची सोसायटी ही आमच्या घरासारखी आहे, सगळे फॅमिली आहेत असं वाटतं, सगळी एक फॅमिली आहे, त्यामुळे छान आहे. मंदिराकडे पाहिलं की मगाशी कुणीतरी म्हटलं की गणपती पुण्याच्या मंदिराची प्रतिकृती वाटते. हो हो मंदिर त्याच्यावर खरंच अवलंबून म्हणजे तशी प्रतिकृती आहे का? आणि याच्याबद्दल तुम्हाला काही कल्पना आहे का की खरंच ते तशा पद्धतीचं आहे? हो खरंच तसंच आहे, त्याचीच प्रतिकृती आहे आणि त्याच टाईपच वाटतं आणि इथे आल्यावर खूप छान प्रसन्न वाटतं. गणपतीची मूर्ती खूप छान आहे, एकदम चांगलं वाटतं. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती.